किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून 17 वर्षीय दोन अल्पवयीन तरुणांनी एकास लाकडी दांडकी, दगड आणि धारदार हत्यारांनी जबर मारहाण केली। यामध्ये एका 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चाकण शहरात हॉटेल समाधानच्या पाठीमागील बाजूस बुधवारी दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी घडली। यामध्ये अरविंद रामप्रकाश राजे वय 29 राहणार आंबेठाण रोड, तनुश्री अपार्टमेंट, नवीन गुडलक हॉटेलच्या मागे, चाकण तालुका खेड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी खून व गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल असलेल्या दोन अल्पवयीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे। ताब्यात घेतलेल्या दोन्ही अल्पवयीनांना गुरुवारी बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे। दरम्यान चाकणमधील अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी आणि त्यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या खुनासारख्या गंभीर घटना या चिंताजनक असल्याची नागरिकांची भावना आहे। अल्पवयीन गुन्हेगार आणि त्यांच्या गुन्हेगारी डोळ्या यांच्याबाबत कायदेशीर मर्यादा माहिती असल्याने त्यांचा अनेक घटनांत नियोजनपूर्वक अल्पवयीन तरुणांचा वापर करून घेतला जात असल्याचे मागील काही काळातील अनुभव आहेत। गुन्ह्यात अल्पवयीन आरोपी असल्यास त्यांच्यावर बाल न्याय कायद्यानुसार म्हणजेच ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टनुसार खटला चालवला जातो। या कायद्यानुसार 18 वर्षापेक्षा कमी वयाचे आरोपी अल्पवयीन मानले जातात। त्यांना शिक्षा म्हणून तुरुंगात पाठवण्याऐवजी बाल सुधारगृहात पाठवले जाते। अवघ्या काही काळात पुन्हा सुटल्यानंतर पुन्हा खून आणि प्राणघातक हल्ले असे प्रकार होत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून आले आहे।